नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, बघा, जिल्हा भरतीची जाहिरात येणार आहे। आता अलीकडच्या काही दिवसामध्ये जाहिरात जिल्हा भरतीची येऊन जाईल। जिल्हा भरतीसाठी अभ्यासक्रम पण डिक्लेअर करण्यात आलेला आहे। तर या जिल्हा भरतीमध्ये अनेक जागा आहेत, त्यापैकी सर्वात जास्त प्रमाणात ज्या जागेसाठी मुलं अलाउड होणार आहे, ज्या जागेसाठी मुलं जास्तीत जास्त पात्र होणार आहेत, तर ती जागा आहे मित्रांनो, माहित आहे का, आरोग्य सेवक पुरुष। का करण्याचं क्रायटेरिया बाकीच्या क्रायटेरियापेक्षा, बाकीच्या जागेच्या क्रायटेरियापेक्षा काय आहे, कमी आहे। म्हणजे याचा अर्थ नॉर्मली विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल। आता बघा, जर बघितलं तर नवीन अभ्यासक्रमानुसार आरोग्य सेवक कळाला का, जो पुरुष गटासाठी आहे, काही अभ्यासक्रम चेंज करण्यात आलेला आहे। अभ्यासक्रम कोणता, तर पुरुष गटामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम टाकण्यात आलेला आहे। तांत्रिक अभ्यासक्रम जो आहे एकूण 40 प्रश्न, म्हणजे याचा अर्थ 80 गुणासाठी काय माहित आहे का, हा अभ्यासक्रम असणार आहे। आणि हा 80 गुणाचा अभ्यासक्रम टोटली सामान्य विज्ञानाचा देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि आरोग्यशास्त्राचे काही टॉपिक टाकलेले आहेत। तर येणाऱ्या काळात जी काही आरोग्य सेवक कळाला का, ही जी काही पद आहे, या पदासाठी होणारी जी एक्झाम आहे कळाला का प्रत्येक जिल्ह्यानुसार, त्यासाठी तुम्हाला या 80 गुणाच्या तयारीसाठी मी अभ्यासक्रम पूर्ण कसं पद्धतीने करायचंय, कुठून करायचंय, काय करायचं, त्या संबंधी डेटाबेस मी या ठिकाणी सांगणार आहे। बघा, आता जर तुम्ही आरोग्य सेवकाचा जर अभ्यासक्रम बघितलं कळाला का, पहिलं जो आहे पुरुषासाठीचा अभ्यासक्रम आहे आरोग्य सेवक, आणि दुसरं जर बघितलं आरोग्य सेवक महिलांसाठी आहे। पुरुषासाठी जर बघितलं तर मित्रांनो, माहित आहे का, मराठीसाठी 15 प्रश्न आहेत कळाला का, म्हणजे एकूण 30 गुणाचा आहे मराठी। यानंतर इंग्रजी जर बघितलं तर इंग्रजी पण 15 प्रश्न आहेत, एकूण 30 गुण आहेत। यानंतर जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, गणित आणि बुद्धिमत्ता कळाला का, ह्याच्यासाठी 15 प्रश्न आहेत, म्हणजे 30 गुण आहेत। आणि यानंतर जो जीके आहे कळाला का, जनरल नॉलेज, हे 15 प्रश्न आहेत, म्हणजे 30 गुण आहेत। यानंतर ह्याच्यामध्ये मित्रांनो, माहित आहे का, जो तांत्रिक अभ्यासक्रम टाकण्यात आलेला विज्ञानाचं, त्याचे 40 प्रश्न आहेत आणि 80 गुण आहेत। तर असा पेपर आहे। म्हणजे ह्याचा अर्थ या ठिकाणी तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क आले तर त्यांचं आरोग्य सेवक हे पद फिक्स आहे मित्रांनो। परंतु तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क येणार नाही तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण मराठी कळाला का, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी पहिलेपासून करत आलेलं आहे। परंतु आता नवीन काय आहे, अभ्यासक्रम टाकलेला आहे तांत्रिकचं पुरुषा या गटासाठी कळाला का, आणि महिला या गटासाठी जुनच अभ्यासक्रम आहे जो काय आरोग्याच्या रिलेटेड आहे। पण नवीन अभ्यासक्रमामध्ये त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी कळाला का, आणि आरोग्य आणि हायजीन हे घटक टाकलेला आहे। यासाठी ह्याची व्याप्ती थोडी काठिण्य पातळी जास्त आहे। अभ्यासक्रम जर बघितलं तर तोच अभ्यासक्रम मी या ठिकाणी विश्लेषण करून देणार आहे। पण ही गोष्ट लक्षात ठेवा, तर इथं तुम्ही या घटकासाठी अधिक काय आहे तयारी करण्याचा प्रयत्न करा, तयारी करून ठेवा। आणि हे ज्या चार्टमध्ये दिलेलं आहे, मराठीसाठी 15 प्रश्न आहे 30 गुण, इंग्रजीसाठी 15 प्रश्न 30 गुण, यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी 15 प्रश्न 30 गुण, यानंतर जीके साठी 15 प्रश्न 30 गुण, आणि या ठिकाणी तांत्रिकसाठी 40 प्रश्न 80 गुण, यानी काय 80 मार्क 200 पैकी फक्त तुम्हाला तांत्रिक घटक आहे उपलब्ध होऊन जाणार, म्हणजे देणार आहे। आता बघा, स्त्रियांसाठी पण फिमेलसाठी पण तेच आहे। तर या दोन्हींचं बघा काय आहे, तर आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, तर याचाच पूर्ण अभ्यासक्रमाला समोर ठेवून कोरेल का, याच घटकाच्या पूर्ण अभ्यासक्रमाला समोर ठेवून मी तुमच्यासाठी जिल्हा भरतीची काय आहे बॅच घेऊन आलेलो आहे। आरोग्य सेवक पुरुष गटासाठी असणारा जेवढा काही अभ्यासक्रम आहे, जो आता मी एक्सप्लेन करणार आहे पुढे, तर हा पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला काय या बॅच मध्ये उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो। माहित आहे का, ज्याच्यामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आरोग्यशास्त्र अतिशय साध्या लँग्वेज मध्ये तुम्हाला समजावं त्या पद्धतीने कव्हर करण्यात येणार आहे। एकूण 80 गुणांची परिपूर्ण तयारी केली जाईल। व्हिडिओची संख्या 35 ते 40 असेल। वॉच टाइम म्हणजे एक लेक्चर तुम्हाला 4 वेळेस पाहता येईल। 6 महिन्यापर्यंत ही बॅच असेल। जर एग्जाम पुढे गेली तर त्याची व्हॅलिडिटी पण वाढवून देईल मी तुम्हाला। त्याची नॉमिनल फीस 999 रुपये आहे। यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचंय काय, सायन्स बाय अशोक पवार हा ऍप्लिकेशन। काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही काय करा, कॉन्टॅक्ट करू शकता। पण आवर्जून विज्ञानाचा काही प्रॉब्लेम नाही। जेवढा अभ्यासक्रम आता मी घेणार आहे, हे संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला काय आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। या बॅच मध्ये तर पूर्णच अभ्यासक्रम घेतलेला आहे। तर ऍप्लिकेशन नाव पुन्हा एकदा सायन्स बाय अशोक पवार। आता बघा,
याच बॅचच्या संबंधित प्रश्न कसे असायला पाहिजे, प्रश्न कसे येऊ शकतात, या प्रश्नांच्या तयारीसाठी यूट्यूबला मोफत सेशन घेणार आहे. तर यूट्यूब चॅनल आहे सायन्स बाय अशोक पवार. हे यूट्यूब चॅनल पण तुम्ही काय करा, जॉईन करून ठेवा. चला बघा, अभ्यासक्रमामध्ये पहिलं पॉईंट दिलंय, कळलं का? तुम्ही आता जो नवीन अभ्यासक्रम आला जिल्हा भरतीचा आरोग्य सेवक पुरुष घसासाठी तांत्रिकचं पहिलं अभ्यासक्रमामध्ये पहिलं पॉईंट दिले गुरुत्वाकर्षण. म्हणजे काय रे, ग्रॅव्हिटेशन. कळलं का? ग्रॅव्हिटेशन हा पॉईंट दिलेला आहे. गुरुत्वाकर्षणामध्ये कोणाकोणावर प्रश्न येऊ शकतात? तुम्हाला बलावर येऊ शकतात. बलाची व्याख्या काय आहे, कळलं का रे? त्याचं एकक काय आहे? यानंतर गती काय आहे, गतीचे प्रकार कोणकोणते आहे, जसं उदाहरणार्थ वर्तुळाकार गती काय आहे. त्यानंतर बघा, अभिकेंद्रकी बल काय आहे. अभिकेंद्रकी म्हणजे सेंट्रिपिटल, केंद्रकाकडे असणारा बल काय आहे, कुणी मांडलं? या अभिकेंद्रकी बलाचा आणि केपलरच्या नियमाचा काय संबंध आहे? केपलरचा पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, 3 नियम आहेत. तर तिन्ही नियम काय आहे हे स्टेटमेंट देतात आणि विचारतील हे कितवा नियम आहे. तर हे जे काही सिंगल लाईन मध्ये तुम्हाला वाचायचंय, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, कळाला का, सिद्धांत, याच्यावर प्रश्न येऊ शकतं. कशावर रे? न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा जो सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यावर प्रश्न विचारला जाईल. F = कळाला का, G(m1 × m2 / r वर्ग. या फॉर्म्युल्यामध्ये कसं काय आहे, कोण कोणावर डिपेंड आहे, हे तुम्हाला काय आहे मित्रांनो माहित आहे का, विचारू शकते. यासाठी काय आहे, या गोष्टी पण काय आहे लक्षात ठेवा. यानंतर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण हा IMP आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. गुरुत्व त्वरण म्हणजे स्मॉल g, ऐकला असेल, जिची किंमत 9.8 मीटर/सेकंदचा वर्ग असते. आणि हे जो आहे ना, पृथ्वीवर वेगवेगळ्या जागेवर ह्याची किमतीत बदल होतं, तर ते बदल तुम्हाला विचारू शकतं, जिची किंमत पृथ्वीवर कुठं जास्त कुठं कमी. यानंतर वस्तुमान काय आहे आणि वजन काय आहे, वस्तुमान आणि वजनात फरक काय आहे, त्याचं एकक काय आहे, हे लक्षात राहू द्या. दोघांमध्ये काय, गुरुत्व लहरीचा शोध कुणी लावला, काय असतात गुरुत्व लहरी, मुक्त पतन कुठं घडतं, कळालं का, वातावरणात घडतो की नाही घडतो. तर हे सगळे पॉइंट्स आहेत जे गुरुत्वाकर्षणाच्या या पॉइंटमध्ये येतात, जे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. तर हे सगळे पॉइंट एकदा समोर ठेवून तुम्हाला काय करायचंय, तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करायचंय. हे पुस्तकात जेव्हा वाचताना तेव्हा ते लँग्वेज कठीण वाटते, पण हे सगळ्या साध्या गोष्टी आहेत, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत. आणि या घटना जर आपण आपल्या भाषेत समजून घेतलं ना, तर त्यावेळेस ते खूप सोपं जातं. मग प्रश्न कसंही विचारलं तर आपल्याला उत्तर देता येतं. तर हा पहिलं पॉइंट आहे अभ्यासक्रमाचं. दुसरं पॉइंट आहे मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण. मूलद्रव्यांचं वर्गीकरण करत असताना या ठिकाणी बघा काय काय पॉइंट्स आहेत. सगळ्यात पहिला आहे डोबे-रायनरचे त्रिके. म्हणजे डोबे-रायनर नावाच्या शास्त्रज्ञाने त्रिकेंचं गट मांडलेला होता. तर ते त्रिकेंचं गट तुम्हाला या ठिकाणी विचारू शकतात मित्रांनो. कोरेल का, कसं काय विचारू शकतात, तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. लिथियमचं, सोडियमचं, पोटॅशियमचं कसं आहे काय नाही हे तुम्हाला विचारू शकतात. यानंतर बघा डोबे-रायनरचे त्रिके कोणकोणते. डोबे-रायनरचे त्रिके कोणावर अवलंबून असतात, न्यूलँडच्या अष्टकांचं म्हणजे 8 मूलद्रव्यांचा गट तयार केलता येणे. तर हे 8 मूलद्रव्यांचे गट कसे तयार होतात, त्याचे गुण काय आहे, कळलं का, आणि त्याचे दोष काय आहे, ह्याच्यावर तुम्हाला काय आहे प्रश्न येऊ शकतं. यानंतर मेंडेलिव्हची आवर्त सारणीमध्ये एकूण किती गण आहेत, कळलं का, किती आवर्तने आहेत, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण कोणते, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष कोणते, हे लक्षात राहू द्या. ह्याच्यावर प्रश्न काय आहे पडत असतो मित्रांनो. यानंतर जर बघितलं तिसरं आहे म्हणजे शेवटचं, त्याला आधुनिक आवर्त सारणी म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीमध्ये तुम्हाला विचारलं जाईल 17व्या गणात कोणते मूलद्रव्य आहेत, कळालं का रे, 18व्या गणात कोणते मूलद्रव्य आहेत, निष्क्रियांना कुठं जागा देण्यात आलेली आहे. मग पिरियडिक टेबलच्या आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य असतात, उजव्या बाजूला कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य असतात, कळालं का, एकूण गणांची संख्या किती, एकूण आवर्तनांची संख्या किती, कोणत्या गणामध्ये कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य, कोणत्या आवर्तनामध्ये कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य, हे सगळं डेटाबेस. हे बघा, जेव्हा मी आता बोलत असेल तर तुम्हाला काही कळत नसेल मित्रांनो, पण जेव्हा आपण एकदम सिक्वेन्सली बघत असतो, डोबे-रायनर त्रिके कसे वर्गीकरण झालं, न्यूलँडचं वर्गीकरण कसं झालं, मेंडेलिव्हचं कसं झालं आणि आधुनिक आवर्त सारणी कसं झालं, तर एकावर डिपेंड आहे. कारण डोबे-रायनर याच्या वर्गीकरणात काहीतरी चुका होत्या, त्या चुका भरून काढण्याचं काम न्यूलँड्सनी केलं, न्यूलँड्सल्या चुका भरून काढण्याचं काम मेंडेलिव्हनी केलं, आणि मेंडेलिव्हच्या चुका भरून काढण्याचं काम आधुनिक आवर्त सारणीमध्ये मोस्ले या शास्त्रज्ञांनी केलं.
तर नेमकं या कोणत्या चुका होत्या आणि कसं भरून काढलं हे तुम्हाला समजायला पाहिजे. ह्याच्यात हे पाठ करत बसू नका, हे हायड्रोजन, हे लिथियम, हे सोडियम, हे अशा पद्धतीने काही पाठ करत बसू नका. ह्याच्यावर नाही प्रश्न विचारत. कळलं? तर प्रश्न कसे तयार होतात हे वाचताना कळायला पाहिजे. आणि शिकवत असताना मी हेच डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की एखादं चॅप्टर वाचत असताना त्याच्यातील काय प्रश्न तयार होऊ शकतात. जर एखाद्याने प्रश्न तयार केलं तर त्याच अनुषंगाने मी तुम्हाला या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या बॅचमध्ये. तर अशा प्रकारे मूलद्रव्यांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, हा टॉपिक पण काय आहे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. यानंतर बघा तिसरं टॉपिक दिले तुम्हाला केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया आणि त्याचे समीकरण, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन म्हणून. तर रासायनिक अभिक्रियेमध्ये की नेमकं लेखन कसं केलं जातं कळालं का रे? लेखन कसे केले जातात रासायनिक अभिक्रियेचं? लेफ्ट हँड साईडला डाव्या बाजूला काय लिहितात, मध्यंतरी बाण असतो, उजव्या बाजूला काय लिहितात राईट हँड साईडला, डाव्या बाजूला अभिक्रियाकारके लिहितात तर उजव्या बाजूला उत्पादिते. मग हे विचारलं जाऊ शकतात. त्यानंतर रासायनिक अभिक्रियेचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. तुम्हाला विचारलं जाईल खालीलपैकी संयोग अभिक्रिया कोणती, ज्याला कॉम्बिनेशन म्हणतात. तुम्हाला विचारलं जाऊ शकतात अपघटन अभिक्रियेचे उदाहरण कोणते, विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण कोणते, दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण कोणते, उष्माग्राही अभिक्रियामध्ये किंवा उष्माग्राही अभिक्रियेचे उदाहरण कोणते हे विचारलं जातं. की उष्मादायी अभिक्रियेचं काय अर्थ आहे ते विचारलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावर 100% प्रश्न येणार, रासायनिक अभिक्रियेचा दर आणि रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. म्हणजे तापमान वाढवल्यानंतर रासायनिक अभिक्रियेवर काय परिणाम होईल, अभिक्रियेत भाग घेणारे जे अभिक्रियाकारके असतात त्यांचा आकारात काय बदल केल्यानंतर काय परिणाम होईल, त्याच्या सहतीत बदल केल्यावर काय परिणाम होईल, उत्प्रेरकाचा काय परिणाम होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये काय प्रश्न तयार होऊ शकतात ते पाठ करायचं. रासायनिक अभिक्रिया पाठ करत बसू नका, कारण इथं थेरॉटिकल नाहीये. समजण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला थेरॉटिकल नाहीये, तुम्हाला गोल करायचे 4 पैकी 1 जो ऑलरेडी उत्तर दिलेला असेल. नाहीतर रासायनिक अभिक्रिया लिहून पाठ करत बसताल. रासायनिक अभिक्रिया लिहून पाठ करायची गरज नाहीये. शिकवत असताना मी प्रत्येक पॉईंट सांगितलेला आहे की कोणत्या पॉईंटवर कसा प्रश्न तयार होईल आणि तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्या नोट्स पण मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. अजिबात घाबरायची गरज नाहीये. तर रासायनिक अभिक्रियेवर कोणकोणते घटक परिणाम करतात, तापमान करतो का, रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारे जे अभिक्रियाकारके असतात त्याची सहती करते का, त्यांचा आकार करतो का, तर मला सांगा त्यांचं स्वरूप करतं का हे. त्यानंतर बघा ऑक्सिडीकरण अभिक्रिया काय आहे, क्षपनक अभिक्रिया काय आहे. ऑक्सिडीकरण अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन दिलं जातं की हायड्रोजन दिलं जातं, क्षपनक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन दिलं जातं की हायड्रोजन दिलं जातं. तर हे असे पॉइंट्स काय आहेत जे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न तयार होऊ शकतात. हे बारकाईने व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला 40 प्रश्न म्हणजे 80 गुणाची परिपूर्ण तयारी काय आहे होऊन जाईल अभ्यासक्रमानुसार. यानंतर बघा चौथं टॉपिक दिलेलं आहे विद्युतधारेचा परिणाम, इलेक्ट्रिक करंट. कळालं का? हे पुस्तकातून वाचल्यानंतर कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण आपल्याला सगळं काय रिसर्च सायंटिस्ट नुसार नाही वाचायचं. मी तेच म्हणतोय तुम्हाला की जे 10वीचं पुस्तक आहे त्याच्यातला हा अभ्यासक्रम आहे. तर मला सांगा सायंटिस्ट पद्धतीने किंवा 10वीचं विद्यार्थी ज्या लेवलने अभ्यास करतो तसं नाही वाचायचंय, कारण त्यांचं पॅटर्न वेगळं आहे, तुमचं पॅटर्न वेगळं आहे. वाचल्यानंतर तिथं काय प्रश्न तयार होतो तेवढंच फक्त आपल्याला घ्यायचंय आणि त्या अनुषंगानेच मी सगळं कव्हर करणार आहे. म्हणून मी काय म्हटलं बघा, विद्युतधारेचे स्थानांतरण, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी विद्युतधारा कशी पाठवली जाते, कशाच्या साहाय्याने पाठवली जाते, कोणत्या घटकाचा वापर केला जातो तो तुम्हाला या पॉइंटमध्ये बघायचा आहे. त्यानंतर बघा पॉवर यानी शक्ती नावाची एक संकल्पना आहे, ज्याला आपण म्हणत असतो की कार्य करण्याच्या दराला आपण शक्ती म्हणत असतो, पॉवर म्हणत असतो. तर याचं सूत्र काय आहे काला काय, याचं सूत्र ह्याचं एकक एवढं लक्षात ठेवा. उष्णतेच्या बाबतीत पण तेच आहे. उष्णतेचं सूत्र काय, कसं काढलं जातं, उष्णतेचं एकक काय आहे, विद्युतधारेचं औष्णिक परिणाम काय आहे. जसं हीटर गरम केल्यानंतर काला का, हीटर लावल्यानंतर पाणी गरम होतं की नाही रे, तर तो विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आहे. मग कशा पद्धतीने कशाच्या साहाय्याने मित्रांनो माहित आहे का हीटर गरम होतो, तोच आहे विद्युतधारेचा औष्णिक परिणाम, ते पण बघायचं आहे. जूल नावाच्या शास्त्रज्ञाने याच्याबद्दल नियम मांडलेला आहे, त्या नियमावर पण प्रश्न येऊ शकतात, ते नियम पण आपल्याला बघायचं आहे.
विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम, हे तर बघितलं औष्णिक परिणाम, पण करंट जर एखाद्या पदार्थातून वहन होत असेल तर त्या ठिकाणी तो चुंबकत्व पण निर्माण करतं, मॅग्नेट पण निर्माण करतं. तो कसं निर्माण करतं यासाठी उजव्या हाताचा अंगठाचा नियम आहे, कळाला का? मग उजव्या हाताच्या अंगठाचा नियम काय सांगतो? विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम सांगतो की औष्णिक परिणाम सांगतो तेच विचारतात. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम तो पण लक्षात ठेवायचंय तुम्हाला. यानंतर बघा विद्युत चुंबकीय प्रवर्तन काय आहे? करंट फ्लो होत असताना एखाद्या पदार्थातून त्या पदार्थात पण करंट काय आहे, त्या पदार्थात पण चुंबकत्व निर्माण होऊन जातं. ज्या पदार्थातून करंट जाऊ राहिलं तर त्याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात. मग ते काय आहे ते बघायचं आहे. यानंतर बघा फॅरेडेचा जो विद्युत प्रवर्तनाचा नियम आहे तो नियम व्यवस्थित वाचून घ्या, त्याच्या रिलेटेड सूत्र बघा. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय आहे? नंतर एसी करंट अल्टरनेटिव्ह आणि डीसी करंट या दोघांमध्ये फरक काय आहे? एसी करंटचा वापर कुठं होतो, डीसी करंटचा वापर कुठं होतो, तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला बघायचे. एवढं मोठा अभ्यासक्रम दिसतोय पण प्रत्येक पॉइंटमध्ये ठराविक लाईन निघणार आहेत, ज्या लाईनवरच प्रश्न तयार होऊ शकतं. यासाठी कितीही मोठं जरी वाटत असेल तर त्याच्यातून आपल्याला घेता यायला पाहिजे मित्रांनो, कळालं का? जसं उदाहरणामध्ये एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमात गेलं, एवढं मोठं जेवायला आहे, खायला आहे, तुला सगळं थोडी खायचंय, तुला फक्त त्याच्यातून काय खायचं ते कळायला पाहिजे. नाहीतर तू नुसतं एका बाजूने सगळंच खायला बसलास तर मला सांगा हे पॉसिबल नाहीये. सेम तशाच प्रकारे वाचत असताना सगळंच पाठ करावं असं काही नाहीये, तर वाचत असताना कुठं प्रश्न तयार होऊ शकतो हे वाचताना कळायला पाहिजे तुम्हाला. आणि त्या अनुषंगानेच मला सांगा हे डेटाबेस काय कव्हर करायचंय, हे विद्युत धारेचं परिणाम काय आहे ते. यानंतर बघा पाचवं टॉपिक आहे उष्णता. उष्णतामध्ये अप्रकट उष्मा, कळाला का? ह्याचं सूत्र असेल तर सूत्र, अप्रकट उष्माचं एकक असेल तर एकक, आणि याची व्याख्या असेल तर व्याख्या. हे 3 पॉइंट. मग हे बघा असं सरळ सरळ सूत्र असेल तर सूत्र, त्याचं एकक विचारतात आणि त्याची डेफिनेशन असेल तर बस तेवढं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बघा पुनर्हिमायन काय आहे, कळाला का? हे बघायचंय आपल्याला. यानंतर बघा पाण्याचं असंगत आचरण, पाणी 0 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जो स्वतःत बदल करतं त्याच्यावर प्रश्न विचारलं जातं. 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात असताना पाण्यात काय बदल होतं? 4 डिग्री सेल्सिअस तापमानापासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाण्याचं तापमान कमी केलं तर काय बदल होतं तेच सांगत असतो. पाण्याचे असंगत आचरण ते तुम्हाला विचारतात की पाण्याची सर्वात जास्त घनता किती तापमानाला असते ते विचारलं जाईल, कळालं? यानंतर बघा दवबिंदू तापमान काय आहे, कोणत्या तापमानाला दवबिंदू तयार होतं, कळालं का? यानंतर आर्द्रतेचं प्रमाण कसं असतं, आर्द्रता काय आहे, आर्द्रता कशी काढली जाते, विशिष्ट उष्माधारकता, कळालं का? तर हे सगळ्या कन्सेप्टवर तुम्हाला एक एक प्रश्न येऊ शकतात, कारण 40 प्रश्न विचारायचे. तर प्रत्येक टॉपिकवर मला सांगा जवळपास 3-3 प्रश्न तरी विचारले जाईल ते. मग मला सांगा प्रत्येक टॉपिकवर जवळपास 3 प्रश्न विचारले तर या ठिकाणी आपल्याला या टॉपिकवर जर 2-3 प्रश्न येणार असेल तर प्रत्येक पॉइंटवर जवळपास 1 प्रश्न असणार आहे जर विचारलं तर. यासाठी प्रत्येक पॉइंटचं इंट्रोडक्शन, त्याचं एकक, सिंगल लाईन काही महत्वाची असेल तर तेवढं या पार्टनुसार तुम्ही काय करा माहित आहे का, अभ्यासाला सुरुवात करा, कळालं? एकदाच होणार नाही, पेपर जवळ आल्यानंतर, जाहिरात पडल्यानंतर मग मी वाचतो तसं नाहीये भाऊ, कळालं का? आणि वाचून जर कळत नसेल तर कोणाचा तरी आधार घ्या, क्लासचं घ्या, काही घ्या. असं नाही म्हणत की माझीच बॅच जॉईन करा, पण कोणाचा क्लासचा वगैरे आधार घ्या. परंतु 40 प्रश्न आहेत, 80 गुण आहे, इथं 80 पैकी 80 पाडण्याची ताकद असायला पाहिजे, तेव्हा कुठंतरी तुम्हाला पोस्ट निघणार आहे मित्रांनो. कारण एवढं कॉम्पिटिशन, 20 लाखाच्या जवळपास फॉर्म येतात, 15 लाख तर कुठेच गेले नाही. मग मला सांगा यासाठी तुमची पद्धतीने तुम्ही कशी तयारी करता त्याच्यावर हे सगळं डिपेंड आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मला सांगा उष्णतेच्या बाबतीत हे सगळं काय आहे बघून घ्या. यानंतर बघा प्रकाशाचं अपवर्तन हा टॉपिक दिलेला आहे, कळालं का, अभ्यासक्रमामध्ये, ज्यामध्ये अपवर्तनाची डेफिनेशन काय आहे त्याला रिफ्रॅक्शन म्हणत असतो. अपवर्तनामुळे वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात आपल्याला, त्या घटना विचारतात. जसं सूर्य मावळल्यानंतर उजेड दिसणे, सूर्य उगवण्या अगोदर उजेड दिसणे, हे अपवर्तनामुळे आहे. मला सांगा मृगजळ तयार होणे किंवा पाण्यामध्ये काठी वाकडी दिसणे, हे पण मला सांगा अपवर्तनाचं उदाहरण आहे. तर हे विचारलं जाईल की अपवर्तनामुळे खालीलपैकी कोणती नैसर्गिक घटना घडून येते, तर हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे.
यानंतर अपवर्तनाचे काही नियम आहेत मित्रांनो, की अपवर्तन होणे म्हणजे दिशा बदलणे प्रकाशाची। मग अपवर्तन दिशा बदलत असताना प्रकाश किरण याने अपवर्तन करत असताना त्याचे काय नियम आहेत ते नियम पण लक्षात राहू द्या। यानंतर अपवर्तनांक नावाची एक किंमत आहे, ज्या किमतीवरून कळतं की एखाद्या पदार्थाचं अपवर्तन जास्त घडणार की कमी घडणार। मग हे अपवर्तनांक कसं काढलं जातं, त्याचं सूत्र काय आहे, त्याचं एकक काय आहे, कोणत्या पदार्थाचा अपवर्तनांक कमी आहे, कोणत्या पदार्थाचं अपवर्तनांक जास्त आहे, तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतात, ते लक्षात ठेवा। यानंतर प्रकाशाचे अपस्करण गुणधर्म आहे, ज्याच्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाचे 7 रंगामध्ये विभक्तीकरण होतं। मग ते 7 रंग कोणकोणते, त्या 7 रंगापैकी कोणत्या रंगाची तरंग लांबी जास्त, कोणाची कमी, कोणाची वारंवारता जास्त, कोणाची कमी, तर हे सगळं विचारलं जाईल। यासाठी थोडं समजण्याचा प्रयत्न करा की या प्रकारच्या प्रश्न तुम्हाला विचारू शकतात। अंतर्गत परावर्तन कुठं घडतं, अंतर्गत परावर्तन घडल्यामुळे प्रकाशाचा तुम्हाला दैनंदिन जीवनात कोणती घटना घडून येते, अंतर्गत परावर्तनाचे उदाहरण कोणकोणते, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय आहे विचारू शकतात। यासाठी पुस्तकातून हे व्यवस्थित वाचून घ्या। जर लक्षात राहत नसेल, रट्टा नका मारू, लक्षात राहत नसेल तर कोणाचा तरी बॅकअप घ्या। परंतु मित्रांनो माहित आहे का 40 प्रश्नासाठी तुम्हाला हे करावंच लागणार आहे। यानंतर बघा भिंग आहे आणि त्याचा उपयोग आहे। भिंग म्हणजे काय रे, एक तर बहिर्वक्र भिंग आहे, यानंतर मला सांगा अंतर्वक्र भिंग आहे। तर या बहिर्वक्र भिंगाचं अंतर्वक्र भिंगाचे चिन्ह असतात। चिन्ह म्हणजे काय की बहिर्वक्र भिंगामध्ये नाभी असते, बहिर्वक्र भिंगामध्ये प्रकाशीय मध्य असते, बहिर्वक्र भिंगामध्ये जर बघितलं तर 2 नाभी असतात। तर हे जे काही पॉइंट्स आहेत हे चिन्ह लक्षात ठेवा आणि नंतर संकेत लक्षात ठेवा। म्हणजे काय, बहिर्वक्र भिंगामधील कळाला का रे, बहिर्वक्र भिंगामधील डाव्या साईडचा अंतर पॉझिटिव्ह घेतात, उजव्या बाजूचा अंतर पॉझिटिव्ह घेतात, तर डाव्या साईडचा अंतर निगेटिव्ह घेतात, उजव्या बाजूचा अंतर पॉझिटिव्ह घेतात। तर हे जे चिन्ह आहेत ना, कुठं पॉझिटिव्ह मोजायचं कुठं निगेटिव्ह मोजायचं हे तुम्हाला विचारलं जाईल। नाभी अंतर बहिर्वक्र भिंगाचं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, अंतर्वक्र भिंगाचं नाभी अंतर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। यानंतर मानवी डोळ्याच्या बाबतीत प्रश्न येणार रे, मानवी डोळ्याचे कोणकोणते भाग पडत असतात, कोणत्या भागाचं काय कार्य आहे, जसं कॉर्निया नावाचा भाग पडतो, जसं पुपिल यानी काय रे बाहुली नावाचा भाग पडतो, तसंच मला सांगा जर बघितलं बुबुळ नावाच्या भिंगाचा डोळ्याचा भाग पडतं। यानंतर मला सांगा भिंग लेन्स आहे। तर हे जे काही आहेत ना दृष्टीपटल वगैरे, हे डोळ्याच्या वेगवेगळ्या भागाचं कार्य लक्षात राहू द्या, कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात। तसंच मला सांगा कार्य कसं चालतं ते। यानंतर मानवी डोळ्याच्या संबंधी जे दृष्टी दोष आहेत ना ते लक्षात ठेवा, कोणतं, जसं उदाहरणामध्ये मला सांगा निकटदृष्टिता आहे, निकटदृष्टिता नावाचा, यानंतर दूरदृष्टिता आहे, यानंतर वृद्धदृष्टिता आहे। तर कोणत्या रोगामध्ये कोणत्या चष्म्याचा वापर करतात, कोणत्या भिंगाचा वापर करतात, कोणता रोग कशामुळे होतो, कोणत्या रोगात जवळचं दिसत नाही, कोणत्या रोगात दूरचं दिसत नाही, हे असे छोटे छोटे एक एक सिंगल लाईनचे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर विचारतात, कोणत्या दृष्टी दोषावर जो भिंग आणि त्याच्या उपयोगाच्या रिलेटेड आहे। यानंतर कोणत्या भिंगाचा उपयोग कुठं केलं जातं, अंतर्वक्र भिंग कुठं वापरलं जातं, बहिर्वक्र भिंगाचा कुठं वापर होतो, तर त्या वापरावर पण प्रश्न तुम्हाला काय आहे येणार आहे। यासाठी हा अभ्यासक्रम आहे भिंग आणि त्याच्या उपयोगामध्ये जो तुम्हाला काय अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे, आणि हे एकन एक पॉइंट तुम्हाला बारकाईने बघून घ्यायचे जर तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे असेल। धातू विज्ञान हा 10वीच्या पुस्तकात आहे, परंतु मित्रांनो माहित आहे का अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिलेलं नाहीये। तर हा टॉपिक तुम्हाला पुस्तकातून करायची गरज नाही, कुठूनही वाचायची गरज नाही का, कारण या टॉपिक बद्दल कुठेही तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नाहीये। जे अभ्यासक्रमामध्ये उल्लेख आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय करायचंय माहित आहे का, अभ्यास करून घ्यायचंय जर चांगले मार्क पाहिजे असेल तर। यानंतर बघा कार्बनची संयुगे नावाचा हा पण टॉपिक तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे। कार्बनच्या संयुगात कोणकोणते बंध तयार होतात, जसं मी तुम्हाला म्हणेल की सहसंयुज बंध तयार होतो का, किंवा मला सांगा आयनिक बंध तयार होतो का, सहसंयुज बंध आणि आयनिक बंधामध्ये काय फरक आहे, कार्बन कोणत्या प्रकारचा बंध तयार करतो, मला सांगा हायड्रोकार्बनची निर्मिती कशी होते, हायड्रोकार्बनचे कोणकोणते प्रकार आहेत, अल्केन, अल्कीन, अल्काइन, तर अल्केनचं सूत्र काय,
अल्किनचं सूत्र काय, अल्काईनचं सूत्र काय, तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. यानंतर बघा क्रियात्मक गट कोणते असतात, जसं अल्कोहोल नावाचा हा जो संयुग आहे ना ह्याच्यामध्ये OH नावाचा क्रियात्मक गट असतो. तर तुम्हाला प्रश्न विचारतात खालीलपैकी अल्कोहोलचं क्रियात्मक गट कोणता, मग ऑप्शन मध्ये OH जिथं दिलं त्याला गोल करावं लागेल ना मित्रा, कोरेला का त्याला गोल करावं लागतं जर तुम्हाला अल्कोहोलचं विचारलं. तसं विचारतात कीटोनचा कोणता, अल्डिहाइडचा कोणता. हे शब्द जरी नवीन वाटत असेल ना, मी सारखं सारखं बिंबवून ते तुम्हाला ओळखीचं करून देईल, अजिबात लोड घ्यायची गरज नाहीये. फक्त जेवढं देतोय जेवढं बॅच मध्ये दिलंय तेवढं बारकाईने बघायचं काय सांगतोय आणि तोच पार्ट मला सांगा तुम्हाला नोट्स मधून वाचायचंय, स्वतः काही करायची गरज नाहीये. कार्बन संयुगातील रासायनिक गुणधर्म काय आहे, जे संयुग आहेत त्यांचे रासायनिक गुणधर्म काय आहे, महारेणू काय असतो त्याच्यापासून काय तयार होतात, बहुवारिके काय असतात त्याच्यापासून काय तयार होतात, हे दोघेही हायड्रोकार्बन पासून निर्माण होणारे असतात जे तुम्हाला काय आहे विचारू शकतात. तर हे कार्बनचं संयुग नावाचा पण काय अभ्यासक्रमामध्ये तुमचा उल्लेख आहे. यानंतर बघा अवकाश मोहीम हा जो पॉइंट आहे हे पण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे मित्रांनो, अवकाश मोहीम. आता अवकाश मोहीम काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. बघा अवकाश मोहीम जर बघितला मोहिमा तर मला सांग भाऊ, जे सॅटेलाइट असतात ना उपग्रह, तर हे सॅटेलाइट कसे पाठवले जातात त्याच्या रिलेटेड आहे, कळलं का. मग या सॅटेलाइट जे आहेत ना कृत्रिम उपग्रह जे निर्माण केले गेलेले आहेत त्या उपग्रहाबद्दल बघायचे तुम्हाला. यानंतर कृत्रिम उपग्रह आता अशा प्रकारे पृथ्वीच्या किंवा एखाद्या अवकाशामध्ये अशा प्रकारे रोटेट होत असतात उपग्रह, तर त्याला कक्षा म्हणतो. ज्या ठिकाणी अवकाशामध्ये हे उपग्रह फिरत असतात त्याला कक्षा म्हणतात. या कक्षाच्या वेगवेगळे प्रकार पडत असतात, जसं लोअर अर्थ ऑर्बिट असते, कळलं का, मीडियम अर्थ ऑर्बिट असते, त्यानंतर कळलं का हायर अर्थ ऑर्बिट असते. हायर अर्थ ऑर्बिट नावाची एक कक्षा आहे. यानंतर जर बघितला सन सिंक्रोनस ऑर्बिट, पोलार ऑर्बिट, जिओ सिंक्रोनस ऑर्बिट, जिओ स्टेशनरी ऑर्बिट, तर हे जे एवढ्या कक्षा आहेत ना या कक्षेवर प्रश्न येणार. एवढं कन्फ्यूज नाहीच, खूप सोपं आहे, फक्त नवीन ऐकताय, पहिल्यांदा ऐकताय म्हणून तुम्हाला वाटत असेल तर हे काय सांगायला लागले विचित्र, तर तुमच्या अभ्यासक्रमात दिले म्हणून सांगतोय मित्रांनो. उपग्रह प्रक्षेपण म्हणजे याचा अर्थ काय रे, की सॅटेलाइटला हे पृथ्वीचं पृष्ठभाग आहे, इथून इथपर्यंत उपग्रहाला घेऊन जाणारा जो यान असतं त्याला आपण काय म्हणत असतो, उपग्रह प्रक्षेपण, रॉकेट म्हणत असतो. तर रॉकेटचे प्रकार बघायचे, भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या रॉकेटचा वापर केलं जातं, कशा पद्धतीने केलं जातं ते थोडं बघायचंय. पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा भारत सरकारने, कळला का, भारत सरकारने इंडियन गव्हर्नमेंटच्या अंडर इस्रो ही संस्था कार्य करते आणि इस्रो या संस्थेने आतापर्यंत कोणकोणत्या मोहिमा, कळाला का, जसं चंद्रयान ऐकलं असेल, कळाला का, गगनयान ऐकलं असेल, तर या ज्या मोहिमा आहेत या मोहिमा कधी कधी काय लॉन्च केलं त्याची थोडी माहिती आपल्याला या टॉपिक मध्ये घ्यायचं आहे, ज्याच्यावर तुम्हाला काय प्रश्न येऊ शकतो जो अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे मित्रांनो. यानंतर बघा अनुवंशिकता आणि उत्क्रांती. अनुवंशिकता म्हणजे काय रे, वडिलांकडून मुलांकडे गुणधर्म जाणे, वडिलांचे गुणधर्म मुलांकडे जाणे याला अनुवंशिकता म्हणतात. उत्क्रांती म्हणजे काय रे, उत्क्रांती म्हणजे माकडापासून मानव कसे तयार झाले, कळला का, माकडापासून मानव कसे तयार झाले त्याचा इतिहास आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. जसं अनुवंशिक बदल कसं घडतं, यानंतर शरीरात रसायन कसे तयार होतात वेगवेगळं कार्य करणारे, त्याचं प्रतिलेखन, भाषांतरण, स्थलांतरण, हे 3 पॉइंट दिलेले आहेत अभ्यासक्रमात, हे पण तुम्हाला वाचायचंय. उत्क्रांती कशी झाली, उत्क्रांती झाली आहे ह्याचे पुरावे काय काय, कसं कळणार आपण माकडापासून आलोय, त्याचे काही पुरावे असायला पाहिजे ना, तर ते पुरावे विचारतात. यानंतर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय आहे. डार्विन जो म्हणतो ना, जो सक्षम आहे तो या निसर्गात जगू शकतो, जो सक्षम नाहीये त्याला जगण्याचा अधिकार नाहीये. तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय आहे. लॅमार्कवाद काय आहे, लॅमार्कचं म्हणणं होतं शरीराच्या ज्या भागाचा वापर जास्त होईल त्याची वाढ जास्त होते. हे संपूर्णपणे खरं नाहीये पण लॅमार्कचं असं म्हणणं होतं, तर ते बघायचं आपल्याला. त्यानंतर मानवाची उत्क्रांती कशी झाली आणि मानव इथपर्यंत कसं पोहोचलं, अनेक कालखंडामध्ये मानवात काय बदल झालं, हे सगळं डेटाबेस आपण अनुवंशिक आणि उत्क्रांती या टॉपिक मध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्यवस्थित मी जेवढं पॉइंट सांगतो ना तेवढेच पॉइंट तुम्हाला करायचे, कारण हेच पॉइंट तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. आरोग्य सेवक तांत्रिक गट, कळाला का, पुरुष गटाच्या. या
आता बघा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 कळाला का? सजीवाची जीवन प्रक्रिया कळाला का? हे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. काय बघायचं रे? सजीव कशा प्रकारे ऊर्जा निर्मिती करतं, कारण ऊर्जेची गरज तर प्रत्येकाला आहे. मानवाला पण ऊर्जेची गरज आहे, प्राण्याला पण ऊर्जेची गरज आहे, अन्य वनस्पतीला पण ऊर्जेची गरज आहे. ते कसं तयार केलं जातं? ऊर्जा तयार करत असताना ऑक्सिशोषण नावाची पद्धत वापरली, तर त्या पद्धतीमध्ये कशा प्रकारे ऊर्जा तयार केली जाते? विना ऑक्सिशोषण पद्धतीद्वारे कशी ऊर्जा तयार केली जाते? दोघात फरक काय? कोण ऑक्सिशोषण पद्धतीचा वापर करून ऊर्जा तयार करतं, कोण विना ऑक्सिशोषण पद्धतीचा वापर करून ऊर्जा तयार करतं, ते विचारलं जाईल. यानंतर पेशीचं विभाजन कसं होतं कळालं का रे? एका पेशीपासून दुसऱ्या पेशीचं विभाजन कसं होतं? अलैंगिक प्रजनन कसं होणार आहे? जसं लोअर ऑर्गॅनिझम जे कमी विकसित असतात ते अलैंगिक प्रजनन करतात. अलैंगिक प्रजननाचे वेगवेगळे प्रकार पडतात मित्रांनो. द्विविभाजन एक अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे, बहुविभाजन एक प्रकार आहे. द्विविभाजन कोण करतं त्याचं उदाहरण, बहुविभाजन कोण करतं त्याचं उदाहरण विचारतील. कलिकायन नावाचा एक प्रकार आहे, त्याचं कलिकायन पद्धतीने प्रजनन कोण करतं हे विचारलं जाईल. खंडीभवन पण एक प्रकार आहे अलैंगिक प्रजननाचं, खंडीभवनचं उदाहरण पण विचारलं जाईल कोण करतं. पुनर्जनन कळालं का? रिजनरेशन कोण करतं? मृदुलायन कोण करत असतं कळालं का? हे पण. आणि यानंतर शाखीय प्रजनन कोण करतं? तर हे सगळं डेटाबेस तुम्हाला सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये बघायचंय. लैंगिक प्रजननामध्ये प्रक्रिया काय वापरली जाते? लैंगिक प्रजननामध्ये युग्मक काय असतं, युग्मज काय असतं, कसं भ्रूण तयार होतो हे तुम्हाला विचारलं जाईल मित्रांनो. लैंगिक प्रजननामध्ये मानवी प्रजननाचं डेटाबेस पण करायचंय तुम्हाला. मानवीमध्ये स्पर्मची निर्मिती करणारा कळाला का? एगची निर्मिती कशी केली जाते हे तुम्हाला बघायचंय. स्पर्मची निर्मिती करणारा टेस्टिस कशा पद्धतीने करतं, एगची निर्मिती करणारा कळाला का रे? जर बघितलं ओवा कशा पद्धतीने करतं हे तुम्हाला बघायचंय मित्रांनो. तर अशा पद्धतीने मला सांगा ही सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये हे पॉइंट्स आहेत. आणि आता मला सांगा पर्यावरणीय व्यवस्थापन कळाला का? एन्व्हायरमेंटल व्यवस्थापन कसं केलं जातं? याच्यामध्ये परिसंस्थेची व्याख्या लक्षात राहू द्या. परिसंस्था कोणाला म्हणतात? परिसंस्थेमध्ये जैविक घटक येतात तसेच अजैविक. तर हे विचारलं जाईल खालीलपैकी जैविक घटक कोणते आणि खालीलपैकी अजैविक घटक कोणते. यानंतर परिस्थितिकी इकोलॉजी काय? इकोलॉजी म्हणजे काय रे? एखाद्या क्षेत्रात अनेक प्रकारचे सजीव राहणे. डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज इकोलॉजी, ज्याला परिस्थितिकी म्हणतात. त्याची डेफिनेशन काय आहे, कसं आहे. यानंतर पर्यावरणाचं संवर्धन कसं केलं जाईल? कन्झर्वेशन म्हणजेच काय रे? पर्यावरणाचं संवर्धन कसं केलं जाईल, प्रोटेक्शन कसं केलं जाईल. पर्यावरणीय संवर्धनासंदर्भात निर्माण केलेले कायदे, भारत सरकारने किंवा जागतिक असे कोणते कायदे आहेत या कारणामुळं एन्व्हायरमेंटचं पर्यावरणाचं संरक्षण केलं जातं. कोणता कायदा कधी पारित झाला कळाला का? आंतरराष्ट्रीय काही कायदे आहेत का? भारत कोणाचा सभासद आहे का, सदस्य आहे का? तर हे तुम्हाला काय थोडं जे दिले 10वीच्या पुस्तकात ते बघावं लागेल. यानंतर बघा पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. पर्यावरण संवर्धन केल्यामुळे जैवविविधतेत काय बदल पडतो कळालं का? व्हरायटीमध्ये जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र म्हणजे असे कोणते क्षेत्र आहे जे जैवविविध बायोडायव्हर्सिटी काय रे? जवळपास म्हणजे म्हणतो ना संवेदनक्षम म्हणजे काय धोकादायक क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी डायव्हर्सिटी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. भारतात कोणते क्षेत्र आहेत, जगामध्ये कोणते आहेत ते अभ्यासक्रमात बघायचे तुम्हाला. आणि जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र कोणकोणती आहेत. तर मला सांगा हे अशा प्रकारचं डेटाबेस आहे जो तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. हा पण अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे, हे पण डिटेल बघायचंय. यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण नावाचा टॉपिक आहे आणि हा पण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. यानंतर प्राण्यांच्या वर्गीकरणाचा इतिहास काय आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने कोणत्या प्रकारचं वर्गीकरण केलंय. जसं मला सांगा कॅरोलस लिनियसनी कोणतं वर्गीकरण केलंय असं प्रश्न विचारला जाईल. आर.एच. विटाकर नावाचा शास्त्रज्ञ आहे, यांनी कोणत्या पद्धतीचं वर्गीकरण केलंय असं विचारलं जाईल. यानंतर हॅक्कल नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलंय हे विचारलं जाईल. तर अशा प्रकारे कोणत्या शास्त्रज्ञाने वर्गीकरण काय केलं त्याचे इतिहास तुम्हाला बघायचे या टॉपिकमध्ये. यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण 2 गटामध्ये केले जातात. एक असणार आहे असमपृष्ठ रज्जू आणि दुसरा असतं समपृष्ठ रज्जू. असमपृष्ठ रज्जूचे पुढे जाऊन पुन्हा 10 गट पडत असतात. कोणत्या गटात कोणते प्राणी येतात, कोणत्या गटाचं काय गुणधर्म आहे. आणि समपृष्ठ रज्जूचे पुढे एकूण 6 गट पडत असतात.
त्याच्यात पण कोणत्या गटात कोणते प्राणी, कोणत्या गटाचा काय गुणधर्म आहे हे तुम्हाला काय प्राण्यांचं वर्गीकरण नावाच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे आणि हे डिटेल घ्यावं लागेल तुम्हाला थोडं. यानंतर बघा ओळख सूक्ष्मजीवशास्त्रांची, मायक्रोबायोलॉजीची म्हणजे काय रे, तर असे सजीव जे आपल्या डोळ्याने दिसत नाही, साध्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही, अशा सजीवाला सूक्ष्मजीव म्हणतात रे. असे सजीव जे साध्या आपल्या डोळ्याने दिसत नाही. मग मला सांगा त्यांची ओळख करून घेऊया. कोणकोणते आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम, जसं दुधाचं रूपांतर दहीत करणारा आहे लॅक्टोबॅसिलस, असे अनेक चांगल्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. त्याचा वापर औद्योगिक क्षेत्रात कसं केलं जातं, उत्पादन तयार करण्यासाठी. जसं औद्योगिक क्षेत्रामध्ये वापर करून उत्पादने तयार केली जातात, जसं बेकरीमध्ये पाव तयार करणे, काला का, यानंतर मला सांगा दुधाचं रूपांतर दहीत करणे, वेगवेगळे पदार्थ तयार करणे. तर कोणत्या पदार्थाच्या निर्मितीसाठी कोणत्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा, सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. आपल्या शरीरासाठी चांगले असणारे सूक्ष्मजीव कोणते, आपल्याला घातक असणारे सूक्ष्मजीव कोणते, तर हे पण डेटाबेस तुम्हाला या टॉपिकमध्ये करायचंय आणि हे टॉपिक पण तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये क्लॅरिटीने मेन्शन केलेलं आहे. यानंतर बघा पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान. कळलं का रे? आता मला सांगा पेशी विज्ञान काय आहे, पेशी सेल काय आहे त्याच्याबद्दल बघा. यानंतर सेलमध्ये मूल पेशी कोणती असते, स्टेम सेल म्हणतो आपण त्याला. तर मूल पेशीचं गुणधर्म काय आहे ते गुणधर्म लक्षात ठेवा. जैव तंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजीमध्ये कशा प्रकारचं वापर केलं जातं, बायोटेक्नॉलॉजी काय आहे त्याच्यामध्ये मला सांगा. जे रसायन तयार केले, जे उत्पादन घेतले जातात बायोटेक्नॉलॉजी सहाय्याने, कोणत्या उत्पादनाचा वापर मानवी आरोग्यामध्ये केलं जातं, लसीची निर्मिती कशी केली जाते, कोणकोणत्या प्रकारच्या लसी असतात ते लक्षात राहू द्या. हरित क्रांती कशाच्या संबंधित आहे, भारतामध्ये कधी सुरू झाली, कुणी सुरू केली. श्वेत क्रांती कशाच्या संबंधित आहे, कुणी सुरू केली. नील क्रांती कशाच्या संबंधित आहे, कुणी सुरू केली. यानंतर कोणकोणत्या प्रकारचे खते असतात, कोणकोणत्या प्रकारचे कीडनाशक असतात, कीडनाशक कळालं का. तर हे सगळं डेटाबेस तुम्हाला पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान या टॉपिक मध्ये करायचंय, जो तुमच्या अभ्यासक्रमामध्ये काय आहे मेन्शन आहे मित्रांनो. आणि शेवटचा अभ्यासक्रमामधला तुमचा पॉइंट ज्याला आपत्ती व्यवस्थापन म्हणतो. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय रे, आपत्ती म्हणजे काय, भूकंप होणे, पूर येणे, कळाला का, याला आपत्ती म्हणतात. आग लागणे, तर कोणकोणत्या प्रकारच्या आपत्ती असतात ते बघायचंय. यानंतर परिणाम काय होतं, पूर आला तर त्याचा परिणाम काय, आग लागली तर परिणाम काय, भूकंप झाला तर परिणाम काय, त्याची व्याप्ती किती आहे, स्वरूप कशा प्रकारची आपत्ती झाली आहे आणि त्याची व्याप्ती किती असल्यानंतर काय म्हणतात, या संबंधित लक्षात राहू द्या. आणि ह्या सगळ्या आपत्तीचं व्यवस्थापन कळाला का, मॅनेजमेंट कसं केलं जातं. जसं पूर आलं, जसं मागे काय केदारनाथला आलता बघा, कळाला का, केदारनाथला आलता, तर मला सांगा त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा मी जेवढे पॉइंट तुम्हाला सांगितलेले आहेत हे सगळे पॉइंट्स बारकाईने वाचायचे. तुम्हाला जर वाचून होत नसेल तर आवर्जून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ऑनलाईन पद्धतीने बॅच उपलब्ध आहे. सायन्स बाय अशोक पवार, सायन्स बाय अशोक पवार या ऍप्लिकेशनवर. हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ह्याच्यावर बॅच उपलब्ध आहे. काही अडचण असेल खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमचं सगळ्या प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी दिले जातील. इथून पुढं जिल्हा भरतीची एक्झाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली मी यूट्यूबला लेक्चर घेऊन येणार आहे. यासाठी सायन्स बाय अशोक पवार हा यूट्यूब चॅनल आवर्जून जॉईन करा. आणि या सगळ्या अभ्यासक्रमाची नोट्स किंवा टॉपिकच्या नोट्ससाठी सायन्स बाय अशोक पवार हा डायरेक्ट टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सगळीकडे यूट्यूब ऍप्लिकेशन आणि टेलिग्राम चॅनल तिघांचं एकच नाव आहे, सायन्स बाय अशोक पवार. कोरेला मित्रांनो माहित आहे का. तर अशा प्रकारे ही बॅच आहे बघा. ऍप्लिकेशन वगैरे डाउनलोड करून घ्या. मित्रपरिवारांना पण सांगा. बॅच बद्दल काही अडचण असेल नंबरवर कॉल करून विचारू शकता. परंतु 100% तुम्हाला गॅरंटी देतो 80 गुणाची परिपूर्ण तयारी करून देईल मी. 100% तयारी करून देईल. कळलं का. जर पेपर निघाला 80 पैकी 80 कसे मार्क येतील यासाठी आपले धडपड असणार आहे आणि हे वैशिष्ट्य आहेत. चालतं. तर या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मित्र परिवारापर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा. या ठिकाणी थांबतो विद्यार्थी मित्रांनो मी. धन्यवाद.